तर ताईंनो, स्विगी झोमॅटो क्लाउड किचनमध्ये काम करून मला जो अनुभव आलेला आहे ना, तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही ही चूक अजिबात करू नका। जर तुम्हाला क्लाउड किचन चालू करायचे असेल तर पहिल्या वेळेस म्हणजे 2024 मध्ये जून महिन्यात मी ना क्लाउड किचन चालू केलं होतं। तेव्हा जवळजवळ माझ्याकडे आहे ना 25 ते 30 मेनू होते बरं का। तर ऑर्डर पण मला आहे ना चांगल्या यायच्या त्यावेळेस। दिवसाला मला तरी 3-4 ऑर्डर अशा चालूच होत्या, एकदम मस्त अशा ऑर्डर यायच्या। पण मला थोडा त्यावेळेस लोड होत होता, त्यामुळे मी बंद केलं। आणि तेच जे आहे ना कल्याणीज किचन नावाने माझं स्विगी आणि झोमॅटोवर, तेच मी आता परत चालू केलेलं आहे। तर ह्याचा पहिला व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। पण ह्याच्यातून मला असा अनुभव आलेला आहे की जसं यूट्यूबचं असतं ना, पहा आपण जेव्हा नवीन चॅनल ओपन करतो तेव्हाच आपल्याला त्यावर काम करायचं असतं 1 वर्षात। जर तुम्ही 1 वर्ष काम केलं नाही आणि 1 वर्षाने ते चॅनल चालू केलं तर ग्रो व्हायला परत प्रॉब्लेम येतो। तसंच काही माझ्यासोबत स्विगी आणि झोमॅटोचं आहे ना झालेलं आहे। जेव्हा मी मागच्या वेळेस पहिल्यांदा स्विगी झोमॅटो क्लाउड किचन चालू केलं होतं ना, तेव्हाच मला त्यावर काम करायला पाहिजे होतं, बंद नव्हतं करायला पाहिजे। आता परत मी बऱ्याच दिवसांनी हे चालू केलेलं आहे। तर त्यावेळेस आहे ना माझं स्विगी झोमॅटोला जे किचन आहे कल्याणीज किचन, ते अगदी वर दिसायचं एकदम, त्यामुळे मस्त अशा ऑर्डर यायच्या। पण आता काय झालेलं आहे, भरपूर असे दिवस निघून गेलेले आहे। पहिले माझ्याकडे मॅगीचे सर्व प्रकार, त्यानंतर आमलेटचे सर्व प्रकार, त्यानंतर पराठ्याचे सर्व प्रकार आणि बरंच काय काय मी ठेवलेलं होतं। पण आता ना मी फक्त उपवासाचे पदार्थ ठेवलेले आहे। तर पाहूयात, परत जर ऑर्डर वगैरे आली ना तर मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणारच आहे। पण मला तरी असं वाटतं माझ्या अनुभवातून की एकदा आपण चालू केलं ना तर ते बंद नको करायला, नेवर गिव्ह अप असं करायला पाहिजे। तरच मग आपलं कोणतंही असू ऑनलाईन बिझनेस तो व्यवस्थित चालेल। तर हाच अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता। ज्या आपल्या नवीन ताईंनी क्लाउड किचन चालू केलेलं असेल त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही चालू केलेलं आहे, वाटल्यास तुमच्याकडे कमी पदार्थ ठेवा, पण कंटिन्यू चालू ठेवा, म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा, जसं आपल्याला यूट्यूबमध्ये ठेवावी लागते। तरच आपला बिझनेस अगदी मस्तपणे ग्रो होतो। आणि हे खूप छान आहे तसं बरं का। तर ह्याची तयारी तुम्हाला मला बरंच सांगायचं आहे, पण आता एका व्हिडिओमध्ये एवढं होणार नाही आहे। ह्याची तयारी जी आहेत ना, आपण जे पदार्थ ठेवले थोडी तयारी आधीच करून ठेवावी लागती, कारण वेळेला फक्त आपल्याला भेटतात 15 ते 20 मिनटं। त्यामध्ये आपल्याला ते बनवून पॅकिंग व्यवस्थित करून खाली डिलिव्हरी बॉयला नेऊन द्यावं लागतं। तर अजून पण माझे व्हिडिओ तुमच्याबरोबर जेव्हा ऑर्डर येतील तेव्हा येणारच आहे। पण कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा। आणि हो, क्लाउड किचन विषयी तुम्ही मला बरेच असे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे मतं माझ्याबरोबर नक्की शेअर करा।